हे गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. मित्रांनो, आता फ्लॅश डे. तर मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आता नवा ब्लॉग सकाळीच. आता किती वाजलं? 1 वाजून किती झाले होते? 40 मिनटं झाले होते. 1 वाजून 40 मिनिट झाले. आणि आता निघून आलो मी तांदूळ बाजारसाठी. आणखी ज्याला माहीत आहे त्याला माहीत आहे की आपण पेपर गाडीत चाललो आहे. पेपर गाडी सकाळी निघते, त्याच्यानंतर हातात निघाला होता. तो कालच मी पॅकिंग केली होती पेपर बॅग आणि इथं एक बॅग. आणि आता मी चाललो आहे गादी घेऊन, गादी पण घेऊन चाललो आहे. आता स्वप्न झोपला येतो कधी होतो थोडा वेळ. 2 वाजेपर्यंत येणार आहे. तो 20 मिनटं मार्ग सध्या. तर फटाफट हे करतो आणि निघतो इथे. संदीप ते झोपला, संदीप त्या लिहून मला. मित्रांनो, दादाचा फोन आला होता तर गाडी आले निघालो आहे म्हणून. तर आता आम्ही पण चाललो खाली पटापट सामान घेऊन आमचं. आणि स्वप्नील बोर झोपले आहे. तर लेट होऊन मी चाललो. संदीप झाली उठवलं. आता संदीपचा आपण विचारायचं की कसं आहे आता. चलो जल्दी फटाफट करते खाली. बे शपू, चल येतो. काय बाय, चल भेट. मित्रांनो, रूमवरून निघालेलो आहे. सध्या फक्त गाडी चालू व्हायची राहिली. घेऊन चोक पूर्ण आहे तिचा झाली आहे. चलो. आणि त्या लुकटावं लागलं काल गाडी. आताच झोपला आहे ना, आताच झोपला. टायमिंग अशी खतरनाक खतरनाक पेपरवाल्यांची. त्या टाईमवर आम्हाला वेळ लागून झाला. तो धावा नसतो माणूस. रात्रीचे 2 वाजता फिरून राहिला इकडे. पुरं शांतता शांतता इकडे. तर चला मित्रांनो, गाडी आलेली आहे. बस थोड्याच वेळात 4 इंडिकेटर कोणती गाडी चालू आहे. पेपर आहे कुठं ठेव झाला. चला मित्रांनो, आलो आहे घरी. आता मला झोप येऊन मी जातो झोपायला. आता झोपतो मग थोड्या वेळानं बोलू आपण काय. 3 hours later. मित्रांनो, फायनली आता कुठंतरी उठलो आहे. आता बघू शकता तुम्ही किती वाजले. 11:30 वाजलेले आहे भाई. 11:30 वाजायचे आहे म्हणा. वाजूनच राहिले. ऑन द वे आहे 11 वाजणं, 11:30 वाजणं. आणि एवढी मस्त झोप लागली होती ना भाई, का बोलू मी. मस्त झोप म्हणजे मी आलो 6 वाजताच्या दरम्यान आलो असून आल्याबरोबर गादी किती आणली इथं टाकून दिली. हे गादी टाकली होती बस झालं. गादी टाकली मी झोपायला आलो खपक्यानं. मी झोपलं झालं. मग डायरेक्ट आता नाही आली, थोडा वेळ पहिलंच आली होती. मी थोडंसं संदीपदा स्वप्नीसोबत बोललो. त्याच्यानंतर आता ब्लॉग बनवून झालो. चला आता उठतो मी, ब्रश गिश करतो मस्तपैकी, नाश्ता गिस्ता करतो. आणि चला आजचा दिवस करू सुरुवात आपण चांदूर बाजारमधून. लेट्स गो. त्या गाडीत माहिती आहे का बिलकुल बी झोप नव्हती माहिती आहे का. गाडीत एवढा हाल होऊन राहिला होता ना सांगत. मग तिथून ती गाडी नागपूरहून निघाली, वरुडला आली. वरुडपर्यंत ते एकदम म्हणजे धावती गाडी होती, पुरी धावती गाडी झाली. पण जेव्हा ते वरुडपासून आली, वरुडमध्ये मग हर एका मग थोड्याशा अंतरावर मग पेपर फेकणं चालू होते. तर मग त्याच्या ह्याच्यात मग लय दिमाग तर झालं. लय आरामात चालून आलं होतं काम. एवढं आरामात. अरे बाप म्हटलं लयच म्हणजे एकदम आरामात. ते दरवाजे झोपायला चाललो मी. दरवाजा आपटून जोरदार दरवाजा उघडणं बंद झोपही लागे नाही, त्याच्यात झटके लागे. काहीच झोप नाही झाली. एखाद्या घंट्याची झोप झाली असेल फक्त त्याच्यात. 1 घंटा नंतर झाली, अर्धाच घंटा झाली असेल झोप. आल्याबरोबर डायरेक्ट झोपलो. म्हटलं आता झोप लय इम्पॉर्टंट आहे. आल्याबरोबर डायरेक्ट झोपलो. मित्रांनो, मम्मी पप्पा आलेले आहे. कसं वाटलं मम्मी? लय दिवसानंतर आलो मी तर. हा ना, लय दिवस झालं ना. 1 हप्ता झाला ना. 1 हप्ता का हा. तर काही वाटलं नाही काय? बाबा बिचार लय आठवण काढत सांग. बाबा तर बोल नाही राहिली. हो का. तर मित्रांनो,
इथं चालू आहे नाश्ता. नाश्त्यात काय आहे? मटकी आणि त्याच्यावर तर चिवडा टाकला आहे. आणि अजून तर माझा ब्रश व्हायचा आहे, तर मी सध्या बसलोच आहे. जेव्हा माझ्या ब्रश घेशील तेव्हा मी पण फोन घेईन. कसा मस्त बनलाय काय? बढिया बनलाय. तर मित्रांनो आंघोळ झालेली आहे आणि आता नाश्ता करायला आलो आहे. आणि नाश्त्याला भाई साहेब काय प्लेट सजून भेटली आहे पाहू शकता. मटकी, त्याच्यावरतं चिवडा, त्याच्यावरतं कांदा, त्याच्यावरतं काय टमाटर. भाई साहेब पूर्ण प्लेट खतरनाक सजून आहे. बघू शकता. आणि नाश्ता बघू शकता किती वाजता बोलवलं. 1 वाजता नाश्ता चालू आहे. याच्यावरून विचार करू शकता तुम्ही जेवण किती वाजता येईन आता. तर मित्रांनो आम्ही आलो आहे क्रिकेट खेळण्यासाठी बहुत दिवसानंतर. आणि कॅमेरामॅन बघू शकता, मायूसचे कॅमेरामॅन आहे आमचे. आणि इकडे मोंटू साहेब आहे. आणि हा नवीन मेंबर आहे. काय नाव आहे मित्र तुझं? दिव्यांशू. अच्छा, याचा काय लागतं तू? याचा कोण लागतं? छोटा भाऊ. सक्का आहे का? चुलत म्हणजे कोणाचा? कोणाचा? जाऊ दे. हा ठीक आहे जाते. बाउंड्री ते लावून टाकू. तेव्हा आला तो गोटा दिसून आला ना, तो बाउंड्री. तो का काळी शोधत बसते आता तिथं. थांब मला 2 बॉल खेळू दे. मुंडूचा स्पिन होती तसा बॉल. मुंडूचा पाहता का कॅच. होऊ शकता. पहिले आमचा ग्राउंड ह्या होता आणि आता आमचा ग्राउंड ह्या आहे. तिकडले पण बंद आहे, इकडला बंद आहे आणि इकडला चालू आहे. उतरतेला का? तर मित्रांनो 38 रन पाहिजे जिताले. भाऊ काय होते तर हारते वाटते. या का उतरा दे. पंधरा रन. अरे यार तर मित्रांनो जितलेलो आहे आम्ही फायनली. 38 रन निघाले आहेत. तर मित्रांनो बॉल फुटलेला आहे. मोंटू फोन एवढे लंबे लंबे छक्के मारले आहे की बॉलच फुटला आमचा. आता एकच बॉल राहिला आमच्याजवळ फिलहाल. तुम्ही हातीत दिला का बे? बहुत बढ़िया. अभी धाव ना बे. हा प्लस सी भाग 2. मॅच लागलेली आहे आमची. ह्या सार्थकदा बॅटिंग उतरले. चला आता मग ह्या कॅमेरा लावून देतो मी खाली. मित्रांनो फायनली जितलो आहे. 52 रनचा स्कोर होता. तो आम्ही टार्गेट कंप्लीट केलेला आहे. पण रेकॉर्डिंग बंद होती. काय करता, मोबाईल पूर्ण फुल हे झाला होता, गरम झाला होता. त्याच्यानं ओव्हरहीटच्या यानं बंद पडलं होतं. चला आता 3री मॅच लागली. हे बघा ह्या मुंडू हे जर्सी बोलते. आणि इकडे 16 रन निघाले. पुरे रनचेस करून करून करणार. आजचा व्हिडिओ आहे बिलकुल आपल्या चॅनलला येणार आहे. सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, चैनल को लाइक कीजिए. अरे नहीं अरे
तीसरा नेक बॉल, बहुत लंबा छक्का मार दिया, मैक्सिमम हो गया. मित्रांनो फायनली एक छक्का बसला माईक किती वेळ हे काढले होते वाटते पहिले. अबे चला आता मित्रांनो, सगळ्यात रात्रीची मॅच आम्ही जिंकलो. सगळेजण चालले घरी, तरी मी जिंकली मॅच. आपली मॅच आम्ही जिंकलो. तर 11 रनच्या ह्याच्यात हे केलं आणि मला वाटते रेकॉर्डिंगही झाली नसन, कारण की नाही बहुत हिटिंगचा इश्यू चालून आला. तर कॅमेरा ऑटोमॅटिक बंद पडून राहिला, तर त्याच कारणानं. पण बहुत खतरनाक सर्वज्ञ भाऊनं काढले. 11 रन पाहिजे होते एका ओव्हरात आणि बहुत खतरनाक बीट केला त्यांना. जबरदस्त आम्ही जिंकलो. 3 मॅच एक जिंकले ते. मोंटू भाऊनं भाई 2 की 3 मॅच जिंकवला. मोंटू भाऊचा प्लेअर ऑफ द मॅच. चल ना, थंड पाणी आहे का पाय बरं. चल घरीच चल. तर मित्रांनो आलं आहे घरी, पण भाई एवढी गरमी होऊन राहिली काय माहीत काय झालं. तर पुरा घाम आल्यावर तुम्ही बघू शकता, पुरा 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 घाम अंगावर घाम चाललं हे झालं आहे. आणि आज तर रेकॉर्डिंगचा तर काही सीनच नाही होऊन राहिलं. काय माहीत काय होऊन राहिलं. मोबाईल एवढा हिट करू राहिला होता ॲटोमॅटिक, मला डायरेक्ट एरर येऊन राहिली होती. बहुत सारे शॉट तर मिस झाले, काय झालं सारं झालं. आणि हिटच बहुत होऊन राहिला होता मोबाईल. काय आहे तर पैसे दे ना, खोबऱ्याचं तेल आणायचं आहे ना. काय काय आणायचं आहे मम्मी, काय काय आणायचं आहे, काय काय आणायचं आहे पण. अच्छा किती रुपये लागन. तू जेवढे मागशील तेवढे देतो म्हणते बरे का. मोंटू भाऊ आलेच नाही, बेल्ट नाही पाहिजे वाटते त्याला. सांग ना त्याची 500 रुपये द्या म्हणते. बाबा तर आपट उपट को राहिले, पैसे मागितले तो 100 रुपये. 100 रुपयात काय होते. मम्मी बाबांनी 100 रुपये दिले. मम्मी बाबांनी 100 रुपये दिले. मित्रांनो आलेलो आहे मार्केटमधून, तर ग्लुकोज घेऊन आलो होतो आणि बस हे आहे तेला पेला तर तेच कामात होतो. आलो मम्मी, तू जे सांगितलं होतं ते. मी गेलो तर आलू पोंगे खाऊन आलो. हे मम्मी आलू पोंगे खाऊन आलो. एक ग्लुकोज, एक खासाठी बिस्किट, तेलाचा पाऊच 50 रुपये आलं. तर मित्रांनो आता करताय ब्लॉग एडिट. इथं ब्लॉग एडिट करतो आणि मग जातो जेवण करायला फटाफट जिथनं लवकर होते एडिट करतो मी. मग त्याच्यानंतर जेवण करायला जावं लागतं थोड्याच वेळा. तर बस चला ठीक आहे, फटाफट जेवण करू, म्हणजे हे एडिट करून जेवण करायला चाललो. जेवण करतो. मसाले भात बनला आहे मित्रांनो. तर मित्रांनो मोंट्याला घ्यायला गेलो होतो तिरुपती मंगल कार्यालयामध्ये. कुठं गेलो होतं रिसेप्शनमध्ये. गेलं तिथं वापस आले, काहीच नाही आहे म्हणे. तर मग मला घ्यायला जायला लागलं. म्हटलं बे एवढं याच्यात आम्हीच फिरायला येत असतो. आम्ही सकाळी जॉगिंगवर जात होतो आणि तिथपर्यंत तर आम्हीच जॉगिंगवर जात होतो. म्हटलं तू तर येऊ शकतो. चला ठीक आहे, आजचा व्लॉग इथं संपवतो. चांगला वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करता. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.